मी हिंदू म्हणून जन्मलो पण ते माझ्या हातात नव्हतं, पण हिंदू म्हणून मी मरणार नाही असा पणच एक प्रकारे आंबेडकरांनी केला। 1936 मध्ये मुंबईत झालेल्या भाषणात आंबेडकर म्हणालेले, माणूस धर्माकरता नाही, धर्म माणसाकरता आहे। माणुसकी प्राप्त करण्यासाठी धर्मांतर करा। जो धर्म माणुसकीला किंमत देत नाही, देवळात जाऊ देत नाही, पाणी मिळू देत नाही, शिक्षण घेऊ देत नाही, इतकंच काय तर नोकरीच्या सुद्धा आड येतो, अशा धर्मात तुम्ही का राहता, असं बाबासाहेब आंबेडकर त्यावेळेला भाषणात म्हणाले। आता बाबासाहेबांनी बौद्ध धर्मच का निवडला, तर आम्ही बौद्ध धर्मच का स्वीकारला, या छोटेखानी पुस्तिकेत स्वतःच्या भूमिकेचं विवेचन करताना बाबासाहेब म्हणतात, धर्म म्हणजे कोणतंही कर्मकांड अपेक्षित नसून तो मला जीवन जगण्याची एक आदर्श पद्धती म्हणून अपेक्षित आहे। ती अशी एक आदर्श पद्धत असेल ज्यात वैज्ञानिक विचारांनाच मुख्य आधार असेल, तर्काने गोष्टी आणि प्रश्न सोडवले जातील आणि त्यातून मिळणारी आशा ही मनुष्याला भविष्यासाठी प्रेरित करत होती। बुद्ध याच मातीतला आहे, आम्ही त्याचे पुनरुज्जीवन करत आहोत। कोणत्याही प्रकारच्या भेदांना थारा नसणाऱ्या या एका महान अशा परंपरेत आणि आदर्श पद्धतीमध्ये आम्ही प्रवेश करत आहोत। त्यानंतर आमचे जातींचे अस्तित्वच नष्ट झालेलं असेल। या सगळ्यावरून तुम्हाला समजतच असेल की का बौद्ध धर्मातले विचार बाबासाहेबांना प्रेरणा देत होते आणि त्यांनी का बुद्ध धर्माचा स्वीकार केला।